मराठी म्हणी. चला तर आज आपण पाहणार आहोत मराठी म्हणी व त्यांचे अर्थ. पहिली म्हण आहे, कर नाही त्याला डर कशाला. या म्हणीसाठी अर्थ आहे, ज्याने काही गुन्हा किंवा वाईट गोष्ट केली नाही त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला बाळगवायचे. पुढील म्हण आहे, करावे तसे भरावे. या म्हणीसाठी अर्थ आहे, जसे कृत्य असेल त्याप्रमाणे चांगले वाईट फळ भोगावे लागते. पुढील म्हण आहे, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. या म्हणीसाठी अर्थ आहे, शूद्र माणसांनी केलेल्या दोषारोपाने थोरांचे नुकसान होत नसते. पुढील म्हण आहे, ओळखीचा चोर जीवेन सोडी. या म्हणीसाठी अर्थ आहे, ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा धोकादायक असतो. पुढील म्हण आहे, कामापुरता मामा ताकापुरती आजी. या म्हणीसाठी अर्थ आहे, आपले काम करून घेईपर्यंत एखाद्याशी गोड बोलणे. पुढील म्हण आहे, काना मागून आली आणि तिखट झाली. या म्हणीसाठी अर्थ आहे, मागून येऊन वरचढ होणे. पुढील म्हण आहे, नाव मोठे लक्षण खोटे. या म्हणीसाठी अर्थ आहे, कीर्ती मोठी पण कृती छोटी. पुढील म्हण आहे, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. या म्हणीसाठी अर्थ आहे, नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे. पुढील म्हण आहे, हपापाचा माल गप्पा. या म्हणीसाठी अर्थ आहे, लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते. पुढील म्हण आहे, खाऊन माजावे टाकून माजू नये. या म्हणीसाठी अर्थ आहे, पैशाच्या संपत्तीचा गैरवापर करू नये. पुढील म्हण आहे, खोट्याच्या कपाळी गोटा. या म्हणीसाठी अर्थ आहे, वाईट कृत्य करणाऱ्याला माणसाचे शेवटी वाईटच होते. पुढील म्हण आहे पहा, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. या म्हणीसाठी अर्थ आहे, आपलाच माणूस आपल्या नाशाला कारणीभूत होतो. पुढील म्हण आहे, कधी गाडीवर नाव तर कधी नावेवर गाडी. या म्हणीसाठी अर्थ आहे, कधी गरिबी तर कधी श्रीमंती येणे. पुढील म्हण आहे, काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही. या म्हणीसाठी अर्थ आहे, रक्ताचे नाते तोडून म्हणता तुटत नाही. पुढील म्हण आहे, कुडी तशी पुडी. या म्हणीसाठी अर्थ आहे, देहाप्रमाणे आहार असतो. पुढील म्हण आहे, कधी तुपाशी तर कधी उपाशी. या म्हणीसाठी अर्थ आहे, संसारिक स्थिती नेहमी सारखीच राहत नाही. त्यात कधी संपन्नता येते तर कधी विपन्न अवस्था येते. पुढील म्हण आहे, कावळा बसायला आणि फांदी तुटायला. या म्हणीसाठी अर्थ आहे, परस्परांशी कारण संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी घडणे. पुढील म्हण आहे, कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच. या म्हणीसाठी अर्थ आहे, कितीही प्रयत्न केले तरी काहीचा मूळ स्वभाव बदलत नाही. पुढील म्हण आहे, कुंपणाने शेत खाल्ले तर दाद न्यावी कुणाकडे. या म्हणीसाठी अर्थ आहे, रखवालदारानेच विश्वासघात करून चोरी करणे. पुढील म्हण आहे पहा, कडू कारले तुपात तळले साखरेत घोळले तरीही कडू ते कडूच. या म्हणीसाठी अर्थ आहे, कितीही प्रयत्न केला तरीही माणसाचा मूळ स्वभाव बदलत नाही. पुढील म्हण आहे, कोल्हा काकडीला राजी. या म्हणीसाठी अर्थ आहे, शूद्र माणसे शूद्र गोष्टींनीही खुश होतात.
पुढील म्हण आहे कोरड्याबरोबर ओलेही जळते. या म्हणीसाठी अर्थ आहे अपराध्यासोबत गणना करणे. पुढील म्हण आहे कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही. या म्हणीसाठी अर्थ आहे निश्चित घडणारी घटना कोणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाही. पुढील म्हण आहे काखेत कळसानी गावाला वळसा. या म्हणीसाठी अर्थ आहे हरवलेली वस्तू जवळ असतानाही इतरत्र शोधत राहणे. पुढील म्हण आहे खान तशी माती. या म्हणीसाठी अर्थ आहे आई वडिलाप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन होणे. पुढील म्हण आहे खऱ्याला मरण नाही. या म्हणीसाठी अर्थ आहे खरे कधी लपत नाही, सत्यमेव जयते. पुढील म्हण आहे खाऊ जाणे ते पचवू जाणे. खाऊ जाणे ते पचवू जाणे या म्हणीसाठी अर्थ आहे एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यासही समर्थ असतो. पुढील म्हण आहे खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. या म्हणीसाठी अर्थ आहे परिस्थितीशी जुळवून न घेता हट्टीपणाने वागणारा. पुढील म्हण आहे गरजवंताला अक्कल नसते. गरजवंताला अक्कल नसते या म्हणीसाठी अर्थ आहे गरजेमुळे अडलेल्या व्यक्तीला इतरांच्या म्हणण्यापुढे मान डोलवावी लागते. पुढील म्हण आहे गर्वाचे घर खाली. गर्वाचे घर खाली या म्हणीसाठी अर्थ आहे गर्विष्ठ माणसाची कधीतरी फजिती होतेच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर सर्वात पहिले तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मिळून जाईल. थँक्यू, धन्यवाद. भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये. चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.